भोपळ्याच्या घाऱ्या जरी आवडत असल्या तर त्याचं एवढं व्याप असतं आहे की करायचा कंटाळाच येतो. आणि आज म्हटलं होतं की भोपळ्याच्या घाऱ्या करायच्याच, कारण मुलीला माझ्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि ती गावी जाण्याचा प्लॅन करत होते. तर म्हटलं जाताना थोड्याशा तिच्याबरोबर यासोबत घाऱ्या द्याव्या, कारण तिला आवडतात. नंतर 1 महिना तर करता येणार नव्हतं. म्हटलं चला आज आता वेळ नसला तर वेळ काढायचा आणि भोपळा फोडायचा. भोपळा फोडला, त्याच्या बिया साईडला काढून घेतलेल्या आहेत, कारण त्या बियाचं काय करणार ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगते. किसलेला भोपळा होता त्याच अंदाजाने गूळ घेतला. आता जेवढा भोपळ्याचा किस आहे त्याच्या अर्धा गूळ घेते आणि याचं प्रमाण जे आहे ते अगदी अचूक आहे बघा. किस आणि गूळ एकत्रित केल्यानंतर गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटासाठी हा किस परतून घेतला आणि नंतर साईडला थंड होण्यासाठी ठेवला. किंचितसं मीठ, सूंठ पावडर, वेलची पूड, थोडंसं जायफळ त्यामध्ये किसून घेतलं. आता गव्हाचं पीठ अंदाजाने घ्यायचं, जेवढं बसेल एवढं गव्हाचं पीठ चाळून घेतलं. सैलसरच गोळा बनवून घेतला. अर्ध्या तासासाठी झाकून ठेवला. थोडंसं तेल लावून झाकून ठेवला आणि पीठ छान असं भिजलं की घाऱ्या बनवायला घेतल्या. प्लॅस्टिकच्या पिशवीवरती थापून छान अशा पीठ न लावता थापल्या जातात. त्याही घाऱ्या छान अशा मऊसूत होतात, परंतु आमच्याकडे अशा आम्ही घाऱ्या बनवतो. तुमच्याकडे घाऱ्या कशा बनवतात तेही मला कमेंट करून सांगा. चपातीसारखं लाटलं आणि वाटीच्या साह्याने कट करून घेतलं. आता थोडंसं गोलाकार नाही झालं. व्हिडिओ बनवत असताना हे असंच होतं. बाकीच्या ज्या घाऱ्या बनवल्या त्या छान अशा गोलाकार झाल्या, तितकाच टम्म फुगल्या. गरम तेलामध्ये ही छान अशी तळून घेते. मला सांगा बरं, पुरीसारखी छान अशी टम्म फुगलेली आहे. अवघड वाटणारं काम अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये झालं बरं का. आणि छान अशा घाऱ्या सगळ्या तयार झाल्या आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या. चला सबस्क्राईब नक्की करा.